शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 जून आणि आज आपण बघणार आहोत उत्तर महाराष्ट्रातील हवामान अंदाज, ज्यामध्ये प्रामुख्याने खानदेशमधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार यासह उत्तरेकडील नाशिक जिल्ह्याचा देखील अंदाज असणार आहे। या व्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा आणि कोणत्या जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये प्रमुख पावसाची शक्यता आज असणार आहे या संदर्भाची देखील माहिती। सुरुवातीला नाशिकचं जर बघितलं तर नाशिकच्या पूर्व भागामध्ये काहीसा जोरदार आहे, परंतु बाकी ठिकाणी शेतकऱ्यांना अजून अपेक्षा आहे पावसाची। यानंतर जळगावमध्ये देखील कन्नड तालुक्याच्या आसपास जो विभाग येतो जळगावचा, या ठिकाणी जोरदार ते काहीसा मुसळधार आहे, परंतु बाकी ठिकाणी पाऊस नाही आहे। पश्चिमेकडील अंमळनेर तालुक्यातून एका शेतकरी बांधवांची कमेंट आहे की आमच्याकडे पाऊस कधी होईल। धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील पाऊस अजिबातच नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मनामध्ये वातावरण चिंतेचं आहे। त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण की आपण कालपासून बघितलं किंवा आज देखील आणि उद्या देखील आपल्याला पाहायला भेटेल की सध्या ऊन आणि वारा आपल्याकडे सक्रिय आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये साहजिकच चिंतेचं वातावरण तयार होईल। तुम्ही अजिबात चिंताही करू नका आणि काळजीही करू नका। जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। त्याचं कारण म्हणजे की मी जे पण तुमच्यापर्यंत अंदाज किंवा माहिती देत असतो ही संपूर्णपणे अभ्यासू असते। यावरती मी 2-2, 4-4, 5-5, 6-6, 8-8, 10-10 महिने काम केलेलं असतं। 12-12, 14-14 महिने अगोदर देखील यावरती मी स्टडी करत असतो, त्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने अंदाज देऊ शकतो आणि विश्वासाचेच अंदाज तुमच्यापर्यंत या ठिकाणी मिळणार आहेत। तर बघा मित्रांनो, आता हे 29 आणि उद्या 30 जूनपर्यंत आपल्याकडे अशीच परिस्थिती राहील। कदाचित 30 जूनला जळगाव किंवा थोड्याशा काही भागामध्ये वातावरण बदलू शकतं, परंतु ही शक्यता कमी आहे। 1 जुलैला जास्तीत जास्त शक्यता आहे की जळगाव असेल किंवा धुळ्याचा काही भाग, नाशिकमध्ये देखील चांगल्यापैकी वातावरण तयार होईल, परंतु पूर्णपणे पाऊस सक्रिय होण्याची शक्यता थोडी कमी आहे। पण तरी पण असं ग्राह्य धरा तुम्ही की हे तुम्ही जे वातावरण बघताल 1 जुलैला, तुम्हाला देखील स्वतःला गॅरंटी येईल की सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे। आणि 2 जुलैपासून जे असेल तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव असेल किंवा नाशिकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। वड्या, नाल्या, नद्यामध्ये पाणी बसणार नाही इतका चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। मी पूर्णपणे अभ्यासाचीच माहिती तुमच्यापर्यंत पाठवत असतो। असं नाही की मॉडेल काही दाखवतो आणि तुम्हाला काही सांगतो, असं काही नाही। प्रत्यक्ष येऊन मी तुमच्यासमोर ही संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, त्यामुळे तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही। जी मी माहिती सांगतो आहे ती तुम्ही विश्वासाने त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे। आजचा बाकी ठिकाणचा अंदाज बघितला तर चंद्रपूर असेल, यवतमाळ किंवा वर्ध्याच्या आसपास चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता बनू शकते। यानंतर पश्चिम विदर्भाकडे देखील काहीसं वातावरण आज जोरदार पावसाचं असणार आहे, परंतु व्याप्ती कमी राहू शकते। यानंतर जर बघितलं आपण तर परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी जोरदार पावसाचा किंवा कदाचित मुसळधार पाऊस थोड्या वेळासाठी होत नाही येणार आहे। आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक शेतकरी आहेत छत्रपती शासन, त्यांचं नाव माहीत नाही मला, परंतु त्यांची कमेंट आहे की आमच्या गावामध्ये पाऊस नाही झाला। तर आज तुमच्याकडे पाऊस होण्यासाठी वातावरण चांगल्यापैकी अनुकूल आहे। आज आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। यासोबत जोरदार वादळी वारे देखील वाहतील, विजांचा कडकडाट देखील जोरदार बघायला मिळेल। या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता आहे। जोरदार गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील। साताऱ्यामध्ये देखील ही स्थिती आहे। सांगलीच्या देखील पूर्व भागामध्ये अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला आज बघायला मिळणार आहे। पुण्यामध्ये देखील असाच अंदाज आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालन्यामध्ये देखील पावसाचं वातावरण बनेल, परंतु सार्वत्रिक होण्याची शक्यता थोडीशी कमीच असणार आहे। मात्र अहिल्यानगरमधील जो पूर्वेकडचा भाग आहे, ज्यामध्ये कोपरगाव, शिर्डी असेल, खास करून नेवासा तालुका या ठिकाणी आज चांगल्यापैकी पावसासाठी वातावरण आहे। गंगापूर असेल, वैजापूर किंवा संभाजीनगर तालुक्यामध्ये देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाऊस येण्या अगोदर म्हणा किंवा पाऊस चालू असताना देखील जोरदार वारे वाहण्याची शक्यता जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा एकंदरीत आजचा 29 जूनचा अंदाज आहे। आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।